Hey guys, welcome and welcome back to my new mini vlog. आणि आम्ही रेडी झालेली आहे आणि आम्ही आज कुठे चाललेलो आहोत तर आम्ही निघालेलो आहोत स्ट्रीट शॉपिंगला. सो ह्यामध्ये असणार आहे 2-3 वेगवेगळे ठिकाणे. सो तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आम्ही कुठे. मी दोघी जाणार आहोत. तो पहिला आम्ही जाणार आहोत कोलाबा कॉजवेला, त्यानंतर मे बी बँड्रा अँड नंतर दादर. सो हा माझा आउटफिट आहे. हा मी आउटफिट केलेला. सोनू दीदी पण झालेली आहे रेडी आणि आम्ही जात आहोत. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. घेतला तिकीट आणि पोचलो स्टेशनवरती. आणि हा जो नजारा आहे, जर तुम्ही लोकलचा प्रवास करत आहात तर कळत असेल किती छान दिसतोय तो. तर गाईज आम्ही आलेलो आहोत मरीन ड्राइव्हला. सो इतका मेकअप केलेला आहे, सो फोटो तो बनता है, इसलिए हम यहाँ आए हैं. सो लेट्स टेक सम फोटोज. फार फोटोज आणि गप्पांनंतर आम्ही निघालो पुढे. तर गाईज पोहोचलेलो आहोत आता कोलाबा कॉजवेला. सो आम्ही आता स्टार्ट करतो एक्सप्लोरिंग करायला. जे आवडेल ते घेणार आहे. सो तुम्ही कंटिन्यू स्टे ट्यून. या तर गाईज इकडे अशा व्हरायटी तर भरपूर आहेत आणि खूप लॉंग मार्केट आहे. सो असे वेगवेगळे व्हरायटीज ज्वेलरीमध्ये पण आहेत आणि बुक्स पण आहेत आणि टी शर्ट्स कपडे वगैरे भरपूर आहे. बट माझं पर्सनली जर काही म्हणणं असेल तर हे खूपच एक्सपेन्सिव्ह आहेत आणि म्हणजे ॲज कम्पेअर टू स्ट्रीट. गाईज आमचं कोलाबा कॉजवे फिरून झालं आहे, बट आम्हाला दोघींना पण काहीच आवडलं नाही. तुला आवडलं काय सोनदी? आमचं दादरच बेस्ट आहे असं आम्हाला वाटते, कारण की इथले रेट्स जरा जास्तच आहेत. आम्ही हे जे बघितले जे टॉप्स वगैरे तेच आम्ही दादरला खूप वेगळ्या प्राईसमध्ये आहेत, स्वस्त आहेत. आमचं दादरच कायमच बेस्ट आहे आणि हे काय खूपच महाग होतं असं आम्हाला तरी वाटतंय. बघू आता आम्ही बँड्राला चाललो आहे. बँड्रावरून मग आम्ही म्हणजे आत्ता बस स्टॉपला आहोत. इथून जाणार आहे चर्चगेटला, मग ट्रेन घेणार मग जाणार आहोत बँड्राला. सो बँड्राचं तर आम्हाला माहिती आहे, तिथे आम्ही थोडंफार काहीतरी घेऊ आणि मग नंतर ॲट लास्ट आम्ही दादरला येणार आहे. तुम्ही मुंबईत राहत आहात आणि तुम्ही बँड्राला कधी गेला तर बँड्राच्या स्टेशनच्या बाहेर एक्झॅक्ट हा मस्त मँगो ज्यूस भेटतो. नक्की ट्राय करा, खूपच छान आहे. मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केला, मला तर फार आवडलं. आता आम्ही आलेलो आहोत बँड्राला. सो आता आम्ही जात आहोत लिंकिंग रोडला. तर आता बघू लिंकिंग रोडवरती आम्हाला काय आवडतं आहे. सो जर काय आवडलं तर तिथे घेणार आहे. त्यानंतर कुठे का सोनदीदी? हिल रोडला जाणार आहे अँड मग लास्ट दादर. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. हे असे क्यूट मस्त वेगळे असे टेडी बियर आहेत. माझ्याकडे पण भरपूर टेडी बियर आहे. गाईज त्यानंतर झाली आमची शॉपिंगला सुरुवात. सो इफ यू आर गर्ल देन यू नो व्हेरी वेल की गर्ल्स शॉपिंगमध्ये एकदा गुंग झाल्या की त्यांना कशाचंच भान राहत नाही. सो आमचं पण सेम झालं. आम्ही शॉपिंगमध्ये इतके गुंग झालो की आम्हाला असे काही शूट करायला लक्षातच नाही राहिलं की आम्ही काय काय घेतलं ते. सो खूप अशी शॉपिंग केली, मस्त एन्जॉय केलं दोघींनी शॉपिंग. लूजमध्ये छान वाटेल तुला. देखो हमारा हात लिपस्टिक का ट्रायल. तर आम्ही फायनली बँड्राला बरीच अशी शॉपिंग केलेली आहे आणि आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आमचं दादर. तर आता थोड्या 2-3 गोष्टी राहिलेल्या आहेत, तर त्या आम्ही दादरवरून घेणार आहोत. आणि आता आम्ही बसलेलो आहोत शेअरिंग ऑटोमध्ये आणि इकडून जाणार आहोत स्टेशनला आणि मग तिकडून डायरेक्ट दादर. तब्बल 2.5 तासाच्या शॉपिंग नंतर आम्हाला लागली जाम भूक आणि काही ऑप्शन नव्हता. सो आम्ही कुरकुरे खाल्ले आणि दादरमध्ये येऊन मस्त गेलो आम्ही जम्बो किंगमध्ये. बर्गर घेतले, मस्त फ्राईज घेतले आणि कोक एन्जॉय केला आणि इकडे पोचलो असाच टाइमपास करण्यासाठी. काय झालं सोनदीदी? पाऊस आला खूप जोरात आला. काहीच खूप जोरात पाऊस आलाय. लय का शॉपिंग करून? अजिबात नाही. आता जाणार आहे घरी. बघू आता जाताना काय दिसलं तर बघायचं, नाही बघायचं घरी. दादरचा पूर्ण त्यांनी लोचा करून टाकलाय. सगळे पोलीसवाले उठवत आहेत. कोणच आता म्हणजे असं रोडला बसतच नाही. त्या दादर मार्केटला काही अर्थच राहिला नाही आता, असं झालं.
दादरमध्ये फिरण्याची आमच्यात ताकदच उरलेली नव्हती. आमचे पाय इतके दुखत होते. आम्ही कसं बसं घरी पोहोचलो आणि इकडे बघतो तर हिरू मम्मी हसते की तुम्ही इतक्या वेळ शॉपिंग करून इतकुसंच आणलं. कारण की हिरू मम्मी तर शॉपिंगमध्ये एक्सपर्ट आहे बाई. त्यानंतर मग हिरू मम्मी म्हणली की आपण जायचं आहे बाहेर जेवायला. मग आम्ही पोहोचलो रेस्टॉरंटमध्ये मस्त जेवण करण्यासाठी. मस्त सोनू दीदीने मस्त मेन्यू ऑर्डर केला आणि मग आम्ही मस्त जेवण एन्जॉय केलं. पुन्हा भेटू लवकरच. टिल देन बाय बाय गाईज.